आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदेंची शिवसेना कामाला लागलेली आहे। काल मुंबईमध्ये मॅरेथॉन चर्चा झाल्या। सकाळी 11 वाजेपासून 8-8:30 वाजेपर्यंत मुंबईमध्ये बैठका सुरू होत्या आणि केवळ नाशिक महानगरपालिकेच्या दृष्टीने या बैठका होत्या। नाशिकचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। उपनेते अजय बोरसे आपल्या सोबत आहेत। काल बैठक झाली, निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काय काय विचार झाले? खरं तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी शिवसेना काम करत नसते। शिवसेना एक सैनिक हा अखंड काम करत असतो। परंतु आपल्याला माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात आणि काल शिवसेनेचे युवा नेते आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत प्रत्येक प्रभागनिहाय बैठक झाली की ह्या प्रभागात शिवसेनेचं स्ट्रक्चर कसं आहे, शिवसेनेची बांधणी कशी आहे, शाखा प्रमुखांपासून तर उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपमहानगर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, त्या प्रभागातल्या सर्वांना स्वतः माननीय श्रीकांत शिंदेसाहेब भेटले। त्या प्रभागात आपलं काय परिस्थिती आहे, तिथे राजकीय काय वारसा आहे, तिथं कोण सध्या नगरसेवक आहे, संभाव्य उमेदवार कोण असतील, या पद्धतीची चर्चा झाली। त्याच पद्धतीनं तिथं शिवसेना कशी अधिक बळकट करता येईल या संदर्भात चर्चा आली। मला असं वाटतं की संघटनात्मक बांधणी हा एक महत्त्वाचा विषय होता। दुसरा विषय की आपल्याला कल्पना आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा एक वेगळा ज्याला आपण म्हणतो की वेगळे इन्फ्लुअन्स ह्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यांनी केलेल्या सगळ्या लोकहिताच्या योजना आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचताय की नाही, त्यात कुठं अडचण येते का, याही संदर्भात त्या प्रभागातल्या लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय होता। आणि याही पलीकडे आता आपल्याला माहिती आहे की 3-4 महिन्यामध्ये ह्या निवडणुका येऊ शकतात। त्यासाठी खरंच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कोण इच्छुक आहे, कोणाला खरंच आपण संधी देऊ शकतो का, ही सगळी पडताळणी काल करण्यात आली। तुमचे 35 नगरसेवक होते, आता काही अद्यापही ठाकरे गटामध्ये आहेत, परंतु जिथे तुमचे नगरसेवक नाही आहेत त्या ठिकाणी काय विचार झाले? मुळात ज्या ठिकाणी आता आमचा नगरसेवक नाही आहे अथवा आमच्याकडे दुसऱ्या पक्षातून कुठला नगरसेवक आलेला नाही आहे, त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता कोण सक्षम आहे, ज्याला ताकद देता येईल, ज्याला आजपासून आपल्याला सांगता येईल, अशा पद्धतीची सुद्धा विचारणा झाली। कोण इच्छुक आहेत किंवा त्या भागातला अजून कोणी इच्छुक आहे का, मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीचं काम काल झालं। जिथे तुमची ताकद नाही आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाणार आहे? बघा, शिवसैनिक तर संपूर्ण शहरात शिवसैनिकांचं जाळं आहे, पण निवडणूक हा एक वेगळा विषय असतो, निवडून येणं हा एक निकष असतो। तर त्यासाठी तिथल्या स्थानिक, म्हणजे हे पहिल्यांदा असं घडलं शिवसेनेत की कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला विश्वासात घेऊन असं कुठली व्यक्ती तिथे आणता येईल का, जेणेकरून त्या ठिकाणी आपला शिवसेनेचा नगरसेवक निवडून येऊ शकतो, अशा पद्धतीची सुद्धा विचारणा झाली। ही सगळी वाटचाल शिवसेना एकट्याने निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आहे असं बोलत आहे। तुम्ही सध्या राज्यात महायुतीमध्ये आहात, परंतु निवडणुका स्वबळावर लढणार तुम्ही, असा कुठला विषय झाला नाही आहे। मुळात असं की प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेचं ज्याला म्हणतो बांधणी असली पाहिजे, त्या ठिकाणी आपले उमेदवारसुद्धा सक्षम असले पाहिजे। आणि मुळात ही जे काय महायुतीचा विषय आहे याचे संपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर महायुती, त्यांनी जर सांगितलं की स्वबळावर लढा तर ती सुद्धा तयारी शिवसेनेची आहे। श्रीकांत शिंदेंचा दौरा नाशिकमध्ये होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत का? पुढचं 8-10 दिवसात काय काय घडणार आहे? खरं तर माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी पक्षबांधणीत अत्यंत जातीनं लक्ष घातलं आहे। या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागामध्ये किमान 10,000 सदस्य नोंदणी झाली पाहिजे शिवसेनेची, त्याचं टार्गेट दिलं आहे। याचाच आढावा घेण्यासाठी पुढच्या काही काळात माननीय श्रीकांत शिंदे नाशिकला येत आहेत। वेगवेगळी जी आमच्या नगरसेवकांनी केलेली कामं आहेत त्यांची उद्घाटनंसुद्धा या निमित्ताने होणार आहे। मला असं वाटतं की एक वेगळं वातावरण, मुळात शिवसेना आणि नाशिक हे गणित होतंच, परंतु आज माननीय श्रीकांत शिंदे स्वतः जातीनं लक्षात घालत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। पक्षामध्ये काही गटबाजी आहे, त्यामुळे इतर प्रवेश रखडलेले आहेत किंवा पक्ष कुठेतरी डॅमेज होतो, या संदर्भात काही चर्चा आली का, काही सूचना करण्यात आल्या का? नाही, मला वाटतं की शिवसेना गटबाजीला काही थारा नाही, जो काम करेल त्याला संधी आहे, त्यामुळे अशी कुठलीही चर्चा झाली नाही। प्रत्येकानं काम करायचं ठरवलं आहे, प्रत्येकाला सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की शिवसेना एकसंघपणे काम करेल। एकूणच आपण बघतोय आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता कंबर कसलेली आहे। सदस्य नोंदणी प्रत्येक प्रभागामध्ये, नाशिक महानगरपालिकेचे 31 प्रभाग आहेत, या प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी 10,000 सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट शिवसैनिकांना देण्यात आलेलं आहे। ते काम आजपासूनच सुरू होत आहे, त्यामुळे नेमकं शिवसेना या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय करिश्मा दाखवते याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.